चला तर फ्रेंड्स, आज आहे सुट्टी माझी आणि मी आज पावभाजी बनवायचा प्लॅन केला आहे. तर मी फ्लावर पहिले घेतले आहे आणि फ्लावरला असं कापून घेतलं आहे. नंतर मी घेतला आहे कांदा आणि कांद्याचे पण असे काप करून घेतले आहेत. त्याच्यानंतर मी घेतलं गाजराचे 2 पीस करून छोटे छोटे पीस कापले आहेत. त्याच्यानंतर मी घेतला आहे शिमला मिरचीचे पण छोटे छोटे पीस करून घेतले आहेत. त्यानंतर मी घेतला टोमॅटोचे 2 भाग करून असे छोटे छोटे पीस करून घेतले आहेत. तुम्हाला पाहिजे तसे पीस करू शकता. त्याच्यानंतर मी घेतला आहे आलू अर्धा घेतला आहे. तुम्हाला पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही यूज करू शकता. आणि मी त्याचे असे छोटे छोटे पीस करून घेतले आहेत. त्यानंतर मी अशा पद्धतीने सगळे व्हेजिटेबल्स कापून घेतलेले आहेत. नंतर मी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं आहे. तुम्ही मटेरियलप्रमाणे तेल टाकू शकता. त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर मी टाकला आहे कांदा पूर्ण लाल होईपर्यंत थोडा 5 मिनिटासाठी भाजून घ्यायचा आहे. कांदा लाल झाल्यानंतर मी टाकला आहे अद्रक लसूणची पेस्ट करून टाकली आहे. त्यानंतर ते पण 2 मिनिटं परतून घ्यायचे आहे. 2 मिनिटं झाकण ठेवून परतून छान असं घेतल्यानंतर मी टोमॅटो टाकल्यानंतर पाणी सुटेपर्यंत 5 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे स्लो गॅस करून. टोमॅटो परतून झाल्याच्या नंतर लगेच आपण टाकणार आहे शिमला मिरची पण कापून घेतली होती. ती पण मी टोमॅटोच्या नंतर टाकली आहे. त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. छानपैकी मिक्स केल्याच्या नंतर 5 मिनिटं आपण झाकून ठेवणार आहे. आणि त्यानंतर मग हिरवे मटर, गाजर, फ्लावर आणि बटाटा स्वच्छ धुवून घेतला आहे. धुवून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहेत फ्लावर, मटर आणि गाजर. पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर टाकणार आहेत आपण मसाले. साधे मसालेच यूज केले आहेत मी. हळदी पावडर, त्यानंतर काश्मीरी मिरची आणि त्यानंतर लाल तिखट टाकले. हे मी 1 चमच्याचं प्रमाण टाकलं आहे. तुम्हाला हवं तसं तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मी छान असं मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर मी टाकत आहे एव्हरेस्ट पावभाजी मसाला. थोडा एव्हरेस्ट मसाला टाकल्यानंतर 5 मिनिटं परत झाकून ठेवायचं.